या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनेमिक्स मधील व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे आर्टिकल अभ्यासत होतो. त्यामध्ये when the particle revolves in a vertical circular motion, then velocity and tension at different positions are different. यानुसार the velocity at phi a, that is the under root rg, आपण एक फॉर्म्युला मिळवलेला होता, तो म्हणजे वेलॉसिटी ॲट अप्पर मोस्ट पोझिशन ए हा फॉर्म्युला मिळवलेला होता. आज आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधील लोअर मोस्ट पोझिशनचा फॉर्म्युला मिळवायचा आहे आणि मिडल पोझिशनचा फॉर्म्युला मिळवायचा आहे. त्यासाठी मी डायग्राम परत एकदा काढतोय. पार्टिकल हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, त्यामुळे इथं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची डायग्राम काढूयात. ही व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची डायग्राम आपण काढतोय. when the particle revolves in a vertical circular motion, therefore the point at this is the uppermost point. vertical circular motion मध्ये असा फिरत असेल त्यावेळेचा हा जो पॉइंट आहे तो अप्पर मोस्ट पॉइंट असतो आणि त्या पॉइंटला आपण ए नाव दिलेलं होतं, या पॉइंटला बी नाव दिलेलं होतं. पॉइंट सी आणि डी हे दोन मिडलचे पॉइंट होते, सी अँड डी. इथला एक आपण सेंटर घेतलेला होता. पार्टिकल हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये या मोशन मध्ये फिरतो असं आपण विचारात घेतलं तर ज्यावेळेला हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो त्यावेळेला इथला पॉइंट इथं आला तर पार्टिकलचा जो डिस्टन्स आहे इथून जर याची रेडियस आर घेतली तर हे ही आर होईल. when the particle revolves in a vertical circular motion, then its weight mg at uppermost position is in downward direction, therefore also tension ta is in downward direction. टेन्शन आणि mg वेट हे दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनलाच त्या पार्टिकलला ओढलं जातं ज्यावेळेला अप्पर मोस्ट पोझिशनला तो पार्टिकल जातो त्यावेळी. आणि इथं डाऊनवर्ड पोझिशनला खालच्या बाजूला इथं येतो त्यावेळेला इट्स वेट mg इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. कोणत्याही बॉडीला त्याचं वेट mg हे डाऊनवर्ड डायरेक्शनला खालच्या दिशेलाच ओढत असतं. बट द टेन्शन ॲट धिस पॉइंट इज इन अपवर्ड डायरेक्शन. त्यावेळेला बी पॉइंटचं टेन्शन आहे, बी पोझिशनचं टेन्शन आहे, म्हणून टी बी हे अपवर्ड डायरेक्शनला कार्य करतं. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला टेन्शन ॲट ए आणि बी काढायचं आहे, त्याच्याबरोबर वेलॉसिटी ॲट ए अँड बी काढायचं आहे. आपण अप्पर मोस्ट पोझिशन ए ची किंमत फी ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी एवढी मागच्या व्हिडिओमध्ये मिळवलेली होती. आता आजच्या व्हिडिओमध्ये इथं टेन्शन वेलॉसिटी याच्या किमती काढण्याच्या अगोदर मी इथं सेकंड पॉइंट म्हणतो आणि हा सेकंड पॉइंट इथला अप्पर झाला, हा लोअर मोस्ट पोझिशन असेल, लोअर मोस्ट पोझिशन, आणि यालाच आपण बी पॉइंट असं नाव दिलं. लोअर मोस्ट पोझिशन मध्ये पार्टिकल हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना तो लोअर मोस्ट पोझिशन म्हणजे इथं आला. इथं ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपला पार्टिकल इथं असताना आपण एक फॉर्म्युला लिहिलेला होता आणि तो फॉर्म्युला म्हणजे टी ए प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर, हा फॉर्म्युला होता. इथलं जे फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं तेच फोर्स अपवर्ड डायरेक्शनला तेवढंच असतं, म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स असतं, हे आपण घेतलेलं आहे. पण लोअर मोस्ट पोझिशनला इथं टेन्शन आणि वेट mg हे दोन्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, इथं सेम डायरेक्शन मध्ये आहेत. मग अपवर्ड आणि डाऊनवर्ड अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजे आपल्याला त्याच्यावरून फॉर्म्युला लिहिता येईल टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. याला आपण इक्वेशन 1 दिलेलं होतं, याला इक्वेशन 2 देऊयात. when the particle revolves in a vertical circular motion, then its potential energy is converted to change in kinetic energy.
किंवा इथं मिळणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते किंवा करस्पॉन्डिंग डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, इथं आपण असं म्हणूया डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी is converted, decrease in potential energy is converted into change in kinetic energy, change in kinetic energy. मग डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी असेल तर डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे, पीई इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, म्हणजे दोन्हीच्या एनर्जी या बदलतात, चेंज होतात. मग कायनेटिक एनर्जी मी इथं लिहितोय फक्त. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, एम जी एच असतो, इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 एम फी स्क्वेअर आहे. मग तोच फॉर्म्युला 1/2 एम बट चेंज इन कायनेटिक एनर्जी असल्यामुळं 1/2 एम फी बी स्क्वेअर मायनस 1/2 एम फी ए स्क्वेअर. ज्यावेळेला कायनेटिक एनर्जी मधील बदल आपल्याला बघायचा आहे, चेंज काय आहे तो बघायचा आहे, त्यावेळेला 1/2 एम फी बी स्क्वेअर मायनस 1/2 एम फी ए स्क्वेअर घ्यावं लागेल. आता इथं याची म्हणजे हाईट आहे, हे डिस्टन्स आहे, पार्टिकल इथून इथं आला म्हणजे हे डिस्टन्स किती असणार आहे, हे आर आहे, हे आर आहे, दोन्हीच्या किमती आर आणि आर, आर प्लस आर म्हणजे 2r असणार आहे, म्हणजे एम जी आर. देअरफॉर इक्वेशन बिकम्स एम जी इंटू 2r इज इक्वल टू 1/2 एम फी बी स्क्वेअर मायनस 1/2 एम फी ए स्क्वेअर. आता याच्यामधून काय कॉमन निघतं, काय काढता येतं ते कॉमन काढूयात. राहिलेल्या टर्म आहे तशा असतील, एम जी इंटू 2r, एम जी इंटू 2r इज इक्वल टू, यामध्ये 1/2 इंटू एम कॉमन निघेल, राहिलेली टर्म आहे तशी लिहायची, फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअर, फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअर. आता इथं 1/2 इंटू एम इकडं आणलं तर काय होईल, हे इक्वेशन मी या बाजूला लिहितोय, एम जी किंवा इथलं एम, हे एम कॅन्सल होईल, राहिलेली टर्म 2 इकडं आणलं तर काय होणार आहे, 4rg, 4r इंटू जी इज इक्वल टू फी बी स्क्वेअर मायनस फी ए स्क्वेअर. मग व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअरची किंमत किती मिळालेली आहे, 4rg. याला आपण इक्वेशन नंबर किंवा हीच टर्म आपण अशी लिहूयात, व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू 4rg. गिव्ह द इक्वेशन नंबर 3. याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. आता इथं व्ही ए स्क्वेअरची किंमत माहीत आहे, व्ही ए ची किंमत √rg एवढी आपण मिळवलेली आहे. मग व्ही ए इक्वल टू √rg असेल तर ती किंमत इथं पुटअप करायची, काय होईल इक्वेशन, व्ही बी स्क्वेअर, आपल्याला वेलॉसिटी ॲट पोझिशन बी काढायचं आहे, लोअर मोस्ट पोझिशन काढायचं आहे, या पॉइंटला वेलॉसिटीची किंमत किती असेल ते काढायचं आहे. मग ते काढण्यासाठी व्ही बी स्क्वेअर मायनस √rg म्हणजेच त्याचं स्क्वेअर आहे, rg होईल, इज इक्वल टू 4rg. Therefore VB square equal to 4rg as it is minus rg, take this side to convert the positive plus rg. Therefore Phoebe is equal to, मी इथं लिहितोय, therefore velocity at position B is equal to, Phoebe is equal to, हे 4rg आणि हे rg 5rg होईल. मग VB स्क्वेअर इक्वल टू 5rg आणि VB इज इक्वल टू वेलॉसिटी ॲट अ पॉइंट B इज VB इज इक्वल टू √5rg. आपण दोन किमती काढलेल्या आहेत. लोअर मोस्ट पोझिशनची वेलॉसिटी VB, वेलॉसिटी ॲट पोझिशन B इज VB इज इक्वल टू √5rg. द वेलॉसिटी ॲट uppermost position that is VA is equal to √rg. हे दोन्ही फॉर्म्युले मिळवलेले आहेत. ए ची किंमत काढताना, ए पोझिशनची वेलॉसिटीची किंमत काढत असताना टेन्शन ॲट पॉइंट ए इज 0. When the particle revolves in a vertical circular motion,
Therefore the tension at uppermost position, that tension is 0. Therefore take a value of TA is equal to 0. From this to find or to obtain the formula of VA is equal to under root RG. But when the particle is in vertical circular motion or particle is at a point B or position B, its velocity can be determined by using the formula of or decrease in potential energy to convert the change in kinetic energy. Therefore the formula is Phoebe is equal to under root 5 RG. इथपर्यंत हा फिबीचा फॉर्म्युला असेल. आता याच्या पुढं आपल्याला वेलोसिटी ॲट मिडल पोझिशन और आपण इथंच काय करू, सबट्रॅक्ट इक्वेशन 2/1 करू. मी हे पुसून घेतोय. इथं या ठिकाणी आपण VA ची किंमत काढली, VB ची किंमत काढली, VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर काढला 4RG. आता या ठिकाणी सबट्रॅक्ट इक्वेशन 2/1 एकाने किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणूयात. 1 मधून 2 वजा करू आपण, 2 मधून 1 वजा करू. आता TB मायनस ही टर्म मायनस ही टर्म येणार आहे. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करायचं, इक्वेशन 2 मधून 1 वजा करत असताना TB मायनस MG आहे तसं. लेफ्ट साईडचा इक्वेशन 1 मधील मायनस TA मायनस, आता इथं या मायनसमुळं इथं सबट्रॅक्टमुळं इथं मायनस येणार आहे, प्लसचं मायनस होईल, मायनस MG इज इक्वल टू अगोदर ही टर्म येणार आहे एम FB स्क्वेअर अपॉन R मायनस एम VA स्क्वेअर अपॉन R. आता हे सोडवायचं आहे. TB मायनस TA एकत्र घेऊयात, मायनस MG एकत्र लिहूयात, म्हणजे त्याची काय असेल ती बेरीज लिहूयात. TB मायनस TA मायनस MG मायनस 2MG ॲज इट इज इक्वल टू, याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आपल्याला काढता येईल, एम अपॉन आर कॉमन आहे त्यामुळे तो फॅक्टर आपण कॉमन काढला. राहिलेली टर्म आहे तशी FB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर. आता या ठिकाणी VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअरची किंमत आपण काढलेली आहे इक्वेशन 3 मध्ये. फ्रॉम इक्वेशन 3 इक्वेशन 3 वरून आपण हा फॉर्म्युला असा लिहू शकतो की TB मायनस TA मायनस 2MG इज इक्वल टू एम अपॉन R इंटू FB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर इज इक्वल टू 4RG आहे तसा इथं 4RG आपण घेऊयात. इथं R ला हा R कॅन्सल होईल, राहिलेली टर्म TB मायनस TA इज इक्वल टू हा 2MG इकडं आणला, इकडं मायनस आहे तिकडं प्लस होईल. इथं 4MG आहे, राहिलेली टर्म 4MG प्लस 2MG. Therefore the formula of TB minus TA is equal to 4MG plus 2MG 6MG. गिव्ह द इक्वेशन नंबर, किंवा याला इक्वेशन नंबर द्यायची गरज नाही. आपण इथं बरेच फॉर्म्युले घेत आहे, फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये सुरुवातीला याला इक्वेशन 1 दिलं, TA प्लस MG इज इक्वल टू एम VA स्क्वेअर अपॉन R. सेकंड फॉर्म्युला याच्यानंतरचा VA इज इक्वल टू अंडर रूट RG. त्यापुढं लोअर मोस्ट पोझिशनमध्ये TB मायनस MG इज इक्वल टू एम VB स्क्वेअर अपॉन R. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. त्या फॉर्म्युल्यावरून आपण FB इज इक्वल टू अंडर रूट 5RG घेतलं आणि याच्यावरून 2 फॉर्म्युले मिळाले. त्या दोन्ही फॉर्म्युल्यामधील हा एक आहे तो म्हणजे FB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर इक्वल टू 4RG. आणि इक्वेशन 1 and 2 या दोन्हीमध्ये सबट्रॅक्ट करून मिळवलेली किंमत, मिळवलेला फॉर्म्युला म्हणजे
TB minus TA is equal to 6 mg. आता when the particle revolves in a vertical circular motion, therefore tension at point A, B, C, D are different, but the points C and D are same. Its velocities of point C and D are same. Its tension also same, but the tension and velocity at point A and B, uppermost position, lowermost position, that positions are different. आता इथं ए बी च्या किमती काढल्या. आता आपल्याला सी आणि डी एकाची किंमत काढली का दुसऱ्याची सेम मिळते. त्यामुळे इथं आपण तिसरा पॉइंट घेऊया. तिसऱ्या पॉइंट मध्ये पोझिशन व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल. तिसरा पॉइंट काय असेल? पोझिशन व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल. मी हे पुसून घेतोय सगळं. पोझिशन व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल. पोझिशन थर्ड पॉइंट मध्ये पोझिशन when the string is horizontal. ज्या वेळेला तो पार्टिकल or at a point C or D तो पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो त्यावेळेला पोझिशन ए ला असताना बी ला असताना त्याच्या किमती काढल्या. पण पोझिशन सी आणि डी या पॉइंटला असतानाची किंमत काढण्यासाठी आपल्याला त्याचप्रमाणे इथं करत जायचं आहे. पोझिशन व्हेन द स्ट्रिंग इज ॲट और हॉरिझॉन्टल, देअरफॉर सी अँड डी आर द मिड पॉइंट्स और मिडल पोझिशन्स मध्ये असलेले दोन पॉइंट आहेत. इथंही सेम त्याप्रमाणेच करत जायचं आहे. कोणताही बदल करायचा नाही. पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना मिड पॉइंटला येतात. मिड पॉइंटला येतात म्हणजे इथं येतात. ज्या वेळेला मिड पॉइंटला येतात त्यावेळी आपल्याला त्याची व्हेलॉसिटी आणि टेन्शन काढायचं आहे. मग अगोदर व्हेलॉसिटी काढूयात. व्हेलॉसिटी काढण्यासाठी आहे तसंच डिक्रीज इन आहे तोच फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे. डिक्रीज in potential energy is converted to change in kinetic energy. change in kinetic energy. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते आणि त्याचं कन्व्हर्शन कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. तो फॉर्म्युला आहे तसा इथं आपण कंटिन्यू करूयात. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे इथं डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी असणार आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हा mgh आहे, तो आहे तसा लिहिला. कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये मगाशी व्हेलॉसिटी ॲट बी पोझिशनची काढायची होती. बी आणि ए चं रिलेशन घेतलं होतं. आता आपण सी आणि ए किंवा डी आणि ए घेऊयात. म्हणजे ज्याची किंमत काढायची तो त्याच्यामध्ये असला पाहिजे. mgh इज इक्वल टू 1/2 mvc स्क्वेअर मायनस 1/2 m VA square. Therefore, the formula or equation becomes mg into h height. पार्टिकल हा ए पासून डी पर्यंत आलेला होता. हे आर आणि हे आर टू आर घेतलं होतं. पण आता पार्टिकल मिडल पोझिशनला येतो. मिडल पोझिशन म्हणजे सी किंवा डी ला येतोय. म्हणजे हे एवढं डिस्टन्स असणार आहे. आणि हे डिस्टन्स म्हणजेच स्मॉल आर आय एम जी इंटू स्मॉल आर इज इक्वल टू ही टर्म आहे तशी आपण लिहिली 1/2 m vc स्क्वेअर मायनस 1/2 m va स्क्वेअर. काय होईल आता पुढं? याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे तो काढूयात. mg इंटू आर इज इक्वल टू कॉमन फॅक्टर हा याच्यामध्ये असलेला 1/2 इंटू m हा कॉमन आहे तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला आणि राहिलेल्या टर्म ब्रॅकेटमध्ये लिहिल्या. इन ब्रॅकेट vc स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. m ला m कॅन्सल होईल. देअरफॉर द इक्वेशन बिकम्स 2 इकडे आला 2 इंटू आर इंटू जी होईल 2rg किंवा gr लिहिलं तरी चालेल इज इक्वल टू vc स्क्वेअर मायनस va स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. आपल्याला काढायचं आहे व्हेलॉसिटी ॲट पोझिशन सी
और डी, सी और डी ची पोझिशनची व्हेलॉसिटी काढायची म्हणजे हा व्ही स्क्वेअर इकडे आणावं लागेल. देअरफॉर इक्वेशन बिकम्स, इथं हाच फॉर्म्युला असा लिहिता येईल. देअरफॉर 2 इंटू आर जी मायनस हा व्ही ए स्क्वेअर इकडे आणला तर मायनसचा प्लस होईल, प्लस व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू व्ही सी स्क्वेअर. देअरफॉर इक्वेशन 2rg प्लस व्ही ए स्क्वेअरची किंमत आपण काढलेली होती, अंडर रूट व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी, व्ही ए स्क्वेअर इक्वल टू आर जी. त्यामुळे इथं आपण डायरेक्ट आर जी लिहूयात, इज इक्वल टू व्ही सी स्क्वेअर. देअरफॉर द फॉर्म्युला इज व्ही सी स्क्वेअर इक्वल टू 3rg अँड व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट 3rg. आपण व्हेलॉसिटी या सी पॉइंट आणि डी पॉइंटच्या काढतोय, दोन्हीची सेम असल्यामुळे व्ही सी जर अंडर रूट 3rg असेल तर व्ही डी इक्वल टू अंडर रूट 3rgच मिळणार आहे. त्यामुळे तोही फॉर्म्युला आपल्याला असाच इथं लिहिता येईल. एकदम सोपं आहे, काय अवघड नाही. याच्यामध्ये तसंच आपण करत गेलोय. व्हेलॉसिटी ॲट पोझिशन बी ची जशी काढलेली आहे त्याचप्रमाणे सी ची पण आपण तशीच काढली. डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, आणि त्याचा फॉर्म्युला मिळवून व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट 3rg इथंपर्यंत आपण आलेलो आहे. इथंपर्यंत आपला हा व्हेलॉसिटी ॲट पोझिशन ए बी अँड सी और डी इथंपर्यंतच्या या सर्व व्हेलॉसिटीच्या किमती झालेल्या आहेत. आता याच व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये व्हेन द मोशन और द मास टाईड टू अ स्ट्रिंग होतं आणि मास टाईड टू अ रॉड, असे दोन आर्टिकल याच्यामध्ये होते. आपण मास टाईड टू अ स्ट्रिंग घेत आलो इथंपर्यंत. आता इथे एक प्रश्न आहे, व्हेलॉसिटी या पॉइंटची अंडर रूट आर जी, या पॉइंटची अंडर रूट 5rg, इथली अंडर रूट 3rg, या ठिकाणची अंडर रूट 3rg, बट द व्हेलॉसिटी ॲट मिडल पोझिशन और ॲट अ पोझिशन इन बिटवीन ए अँड डी, इन बिटवीन ए अँड सी, और सी अँड बी, और बी अँड डी, व्हेलॉसिटी या प्रत्येक दोन पॉइंट मधली काय असणार आहे किंवा कोणती असेल, त्यासाठीचाही पॉइंट आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे, तोही आपल्याला कव्हर करावा लागेल. त्यामुळं याच्या पुढं या प्रत्येक पॉइंटच्या किंवा हायर मोस्ट पोझिशन किंवा टॉप मोस्ट पोझिशन, त्याला अप्पर मोस्ट पोझिशन असं म्हणतो, लोअर मोस्ट पोझिशन और मिडल पोझिशन और ॲट अ हॉरिझॉन्टल पोझिशन, हे सगळे सोडून राहिलेला जो पॉइंट आहे कुठंतरी इतर ठिकाणी असलेल्या ठिकाणची व्हेलॉसिटी काय आहे त्याला आपण आर्बिटरी पोझिशन असं म्हणतो. तो पॉइंट म्हणजेच आर्बिटरी पोझिशन. या पॉइंटला काय होते ते तेवढं बघूयात. आर्बिटरी पोझिशन. आता पार्टिकल हा आर्बिटरी पोझिशनला येतो त्यावेळेला when the particle revolves in a vertical circular motion, then particle is in between A and D or A and C or C and B or B and D. Therefore, the tension and weight are neither along the same line or nor perpendicular. टेन्शन आणि वेट त्याचं जे आहे ते नायदर अलॉंग द सेम और नॉर परपेंडिक्युलर. हे टेन्शन वेगळं असतं, डिफरंट असतं, त्यामुळं ते आर्बिटरी पोझिशनचं आपल्याला याप्रमाणे मिळत जातं. याच्यामधली सेकंड केस तेवढी आपण घेऊयात. सेकंड केसमध्ये मास टाईड टू अ रॉड, अगोदर मास टाईड टू अ स्ट्रिंग होतं, त्याच्यामध्ये व्ही ए, व्ही बी आणि व्ही सी. व्ही ए इक्वल टू अंडर रूट आर जी, व्ही बी इक्वल टू अंडर रूट 5rg, व्ही सी इक्वल टू अंडर रूट 3rg. याच्याबरोबर आपण बाकीचे काही फॉर्म्युले घेतले. ते फॉर्म्युले म्हणजे टी ए प्लस एम जी इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर अपॉन आर, टी बी मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर, आणि शेवटी व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर इक्वल टू 4rg, टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 6mg. इथंपर्यंत आलेलो आहे. त्याच्या पुढे मास टाईड टू अ रॉड, यामध्येही आपल्याला काही फॉर्म्युले मिळवायचे. त्याच्यामधील मी दोन फॉर्म्युले फक्त महत्त्वाचे सांगतो, ते म्हणजे ॲट लोअर मोस्ट पॉइंट, ॲट हॉरिझॉन्टल पॉइंट. ॲट लोअर मोस्ट पॉइंटमध्ये ॲट लोअर मोस्ट पॉइंट और पोझिशन
याच्यामध्ये एक फॉर्म्युला मिळतोय. तो फॉर्म्युला काय आहे? ॲट लोअर मोस्ट पॉइंट मिनिमम व्हेलॉसिटी Vmin इज इक्वल टू √4rg. आणि हेच आपल्याला कसं करता येईल? 4 वर्गमुळातून बाहेर घेतला तर त्याचं 2 × √rg होईल. हा फॉर्म्युला म्हणजे ॲट लोअर मोस्ट पोझिशनला. आता ॲट द हॉरिझॉन्टल पोझिशन सेकंड फॉर्म्युल्यामध्ये ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन और पॉइंट Vmin इज इक्वल टू √2rg असतो. ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन Vmin इज इक्वल टू √2rg असतो. आणि इथं लोअर मोस्ट मायनस हायर मोस्ट किंवा टॉपर मोस्ट केला आपण तर त्याची किंमत टेन्शन ॲट लोअर मोस्ट मायनस टेन्शन टी ॲट लोअर मोस्ट मायनस टी ॲट टॉपर मोस्ट, आणि याच्या किमती या 6 mg एवढे असतात. हे आपल्याला मास टाईड टू अ रॉड मध्ये घेता येईल. मास टाईड टू अ रॉड म्हणजे दोरीला वेट अडकवलं, स्पियर अडकवला आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला तर त्याचं टेन्शन, व्हेलॉसिटी याच्या किमती वेगळ्या मिळतात. तशाच पद्धतीनं मास टाईड टू अ रॉड, मास हा किंवा एखादा स्पेरिकल बॉब हा एका रॉडला अडकवला, कनेक्ट केला आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला तर त्याचे फॉर्म्युले आपल्याला लोअर मोस्टला आणि हॉरिझॉन्टल पोझिशनला लोअर मोस्टला मिनिमम व्हेलॉसिटी √4rg इज इक्वल टू 2 × √rg आणि ॲट हॉरिझॉन्टल पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी ही √2rg मिळते. आणि इथं पुढचा फॉर्म्युला आहे टी लोअर मोस्ट मायनस टी अप्पर मोस्ट और टॉपर मोस्ट दॅट इज 6 mg. इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो आपल्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा आहे. आणि रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन असे दोन्ही टॉपिक मिळून एक टॉपिक झालेला आहे. मग सर्क्युलर मोशन मधील हा जो पार्ट आहे इथपर्यंतचा या आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्याच्या पुढचा पार्ट जो होता तो आपल्या सिलेबसमधून रिजेक्ट केलेला आहे, रिड्यूस केलेला आहे, 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्यामधला आहे. त्यामुळे आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पॉइंट कंटिन्यू करूयात. स्टॉप हिअर. आपल्या सिलेबसमधून रिड्यूस झालेला जो सिलेबस आहे या सर्क्युलर मोशनमध्ये जो पार्ट आहे त्यामधील रिड्यूस झालेल्या सिलेबसमध्ये स्पियर ऑफ डेथ आणि व्हेइकल ॲट द टॉप ऑफ अ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज हे 2 पॉईंट सिलेबसमध्ये आहेत. परंतु या वर्षाच्या रिड्यूस केलेल्या 25% जो अभ्यासक्रम रिड्यूस केलेला आहे त्याच्यामधील ते 2 पॉईंट आहेत. त्यामुळे तो पार्ट आपण इथं घेत नाही. इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो सर्क्युलर मोशनचा आहे. मग या सर्क्युलर मोशनमध्ये किंवा या पहिल्या पार्टमध्ये आपण काय काय शिकत आलेलो आहे. याच्यामध्ये सुरुवातीला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यामध्ये राईट हँड स्क्रू रूल, सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, त्यापुढं आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन याच्याबरोबर हे अनेक पॉईंट्स आपण शिकत आलोय. त्यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, व्हेइकल ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, त्याच्यापुढं वेल ऑर वॉल ऑफ डेथ, त्यानंतर व्हेइकल अलॉंग अ कर्वड पाथ ऑर कोनिकल पेंडुलम, त्या पुढचा आर्टिकल, आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये 2 पार्ट आपण घेतोय. नॉट टोटली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी, पुढचा पॉईंट टोटली कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. त्याच्यामध्ये पॉईंट मास अंडरगोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी, आणि यामध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधील फर्स्ट केस मास टाईड टू अ स्ट्रिंग आणि पुढची केस मास टाईड टू अ रॉड.
इथंपर्यंतचा पार्ट हा आपल्या परीक्षेला आहे. इथं आपला सर्क्युलर मोशनचा पार्ट संपलेला आहे. याच्या पुढे आपण रोटेशनल मोशन मधला मोमेंट ऑफ इनर्शियाचा पार्ट कंटिन्यू करूयात. स्टॉप हिअर.